नमस्कार. नारी शक्ती वंदन विधेयकावरून संबंध देशात आणि त्यातले त्यात महाराष्ट्रामध्ये भाजपनं गदारोळ माजवला आहे. खरं पाहिलं तर यावर आपण बऱ्याचदा बोललो आहे, पण रोज रोज त्याच गोष्टी उजळणी करण्यापेक्षा काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. नारी शक्ती वंदन विधेयक 21 सप्टेंबर 2023ला दोन्ही सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी मंजूर केलं. एकमतानं मंजूर केलं. त्यात फक्त MIMच्या 2 खासदारांचा सहभाग नव्हता. पण ते लागू केलं नाही. आणि आता त्या नारी शक्ती वंदन विधेयकाच्या आडून डिलिमिटेशन करण्यासाठी भाजपनं जो चंग बांधला होता तो विरोधकांनी हाणून पाडला. आणि त्यासाठीच काल जो मुंबईत मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये काही मीडियावर मी पाहिलं की ज्या भाडोत्री महिला आल्या होत्या पनवेलवरून, खोपोलीवरून, कणकवलीवरून, त्यांना विचारलं की या बिलाबद्दल तुमचं मत काय. तर त्या महिलांना बिल म्हटलं की लाईट बिल आठवलं. त्या म्हणाल्या भाव लय वाढले, आम्ही त्रस्त झालो आहे, बिलाचे भाव कमी व्हायला पाहिजे. पहा, दुसऱ्या महिलेला विचारलं की तुम्ही इथं कशासाठी आला आहे आणि हे विधेयक का पास झालं नाही. ते म्हणल्या मोदींनी पास केलं नाही, मोदींना नको आहे. म्हणजे पहा, ज्यांना तुम्ही मोर्चासाठी आणले त्यांना साधी तुम्ही कल्पना तरी द्यायला हवी होती. आणि आणखी विशेष काही ठिकाणी तर आंदोलनामध्ये या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय च्या घोषणा. सरकार कुणाचं आहे महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीमध्ये. त्यानंतर इंडिया आघाडीचा विजय असो, इंडिया आघाडीचा विजय असो अशा घोषणा पाहायला मिळाल्या. तेव्हा या विधेयकाच्या विरोधामध्ये जो भाजपनं मोर्चा काढला आहे तो किती ढोंगी आहे. आणि त्यातले त्यात काल मुंबईमध्ये एका सुशिक्षित आणि उच्चभ्रू वस्तीतल्या असलेल्या महिलेनं जो गोंधळ केला, जी चपराकी या सत्ताधाऱ्यांना दिली की 2-2 तास रस्ते लॉक करून तुम्ही काय साध्य करताय. कामगारांना घरी जायची वेळ आहे आणि या वेळात तुम्ही आंदोलनं करताय. तुम्हाला एवढी बाजूला मैदानं आहेत, त्या मैदानात तुम्ही आंदोलन करायला हवं. आणि ती महिला सुरुवातीला सौम्य होती. तिनं प्रत्येकाला विचारणा केली याचा आयोजक कोण आहे, याचा इन्चार्ज कोण आहे. पण त्यावेळेस तिच्याकडं कुणीही पाहायला तयार नव्हतं, तिला दाद द्यायला तयार नव्हते. नंतर जेव्हा त्या महिलेचा पारा चढला, कारण 1-1.5 तासापासून तिचा मुलगा त्या रहदारीमध्ये अडकलेला सापडत नव्हता, तेव्हा तिचा पारा चढला आणि ती म्हणायला लागली यामध्ये कित्येक बिमार आहेत, मरीज आहेत, काही लोकांना घरी जायचं आहे आणि तुम्ही रस्ते विनाकारण ट्रॉफिक जाम करताय. तुम्हाला आंदोलन करायचं, तुम्ही आंदोलन बाजूला करा. त्यावेळेस याच भारतीय जनता पक्षाच्या अंधभक्तांनी इला हकला काय गो बॅक अशा घोषणा दिल्या. काय तुमची मनस्थिती आहे. तुम्ही महिलेसाठी आंदोलन करताय आणि एका महिलेलाच हाकलण्याची भाषा करताय, तिलाच गो बॅक म्हणताय. म्हणजे महिलांप्रती तुमचा असलेला आदर किती, तुमच्या भावना किती. त्या महिलेने गिरीश महाजनांना देखील सडेतोड प्रश्न विचारले. ते पोलीसवाल्या पण तिथं हजर असणारे गोदी मीडियाचे पत्रकार असतील किंवा पोलीस असतील, यांनीसुद्धा त्या महिलेला साथ दिली नाही. एवढी आक्रमक ती महिला झाली. त्यावरूनच खरंच तुम्हाला महिला तुमची जागा दाखवायला पुरेशा नाहीत का. त्याच प्रमाणामध्ये संभाजीनगरमध्ये एक घटना घडली. तुम्ही जे महिला विकत घेतल्या 1500 रुपयामध्ये, की या 1500 रुपयानं त्यांचा घर संसार चालवतील, नवीन उद्योग उभारतील
अशा तुम्ही वल्गना केल्या आणि मतं घेतली. त्या 1500 रुपयाच्या सहाऱ्यानं एका महिलेनं हातगाड्यावर काही व्यवसाय सुरू केला आणि त्या व्यवसायालाच उलथून लावण्यासाठी तुमचं अतिक्रमण विभाग, तुमचे पोलीस त्या महिलेचा तो 4 चाकी गाडा, त्याच्यावरचं सामान उचलून जप्त करतायत आणि त्या महिलेला रस्त्यावर सोडतायत. हा तुमचा महिलांसाठीचा आदर आहे? हा तुमचा स्वाभिमान आहे? हा महिला सन्मान आहे? कुठल्या तोंडानं तुम्ही आंदोलनं करताय? खरंच तुम्हाला महिलांची जर ही असेल तर त्यांच्या आबरूवर असे धिंडवडे उठवता कामा नये. मणिपूरच्या महिला रस्त्यात जळत आहेत, रस्त्यावर बलात्कार होत आहेत. का चूप आहेत तुमचे पंतप्रधान? आणि काल तर आमचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंनी एक चॅलेंज केलं की माझ्या लेवलच्या, माझ्या दर्जाच्या माणसांनी माझ्याशी डिबेट करावी. त्याला चॅलेंज केलं, सुप्रियाताईंनी केलं, असंख्य लोकांनी केलं, तसंच सुषमा अंधारेंनी केलं. पण प्रश्न पडतो यांची लेवल कोणती, यांचा दर्जा कोणता? कारण हे उच्चवर्णीय आहेत आणि सुषमा अंधारे तर मायक्रो आहेत. मग लेवल कशी गाठायची? काय बोंबा मारायच्या, काय बोलायचं हे एखाद्या मुख्यमंत्र्यालाही कळू नये. तुम्हाला आरक्षणासाठी या भारत देशातल्या कुठल्याही नागरिकाचा अथवा सत्ताधाऱ्याचा अथवा विरोधकाचा विरोधच नाही आहे. केवळ तुम्हाला या नारी शक्ती वंदन विधेयकाच्या आडून डिलिमिटेशन करून तुम्हाला हुकुमशाही आणायची आहे आणि त्या हुकुमशाही विरोधामध्ये भारतीय जनता आणि विरोधक उतरले आहेत. तुमचे मनसुबे कधीही फळाला येणार नाहीत. कारण आपण काय भाजपाच्या विरोधात बोलतो म्हणजे काँग्रेसचे आहोत किंवा राष्ट्रवादीचे आहोत किंवा शिवसेनेचे आहोत अशातला प्रकार नाही आहे. हा प्रकार आहे भारतीय लोकशाहीवर घाला न घालण्याचा. भारताच्या लोकशाहीचं जो रक्षण करेल त्याच्या बाजूनं आम्ही बोलणार आणि जो भारतीय लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम करेल, संविधानाला संपवण्याचं काम करेल, त्याच्या विरोधामध्ये आवाज उचलला जाणारच. अशा वेळी फडणवीसासारख्या व्यक्तींनी, मुख्यमंत्री असणाऱ्या व्यक्तींनी चॅलेंज द्यावं. आणि आता चॅलेंज तर सुप्रिया सुळेंनी स्वीकारले, अंधारेंनी स्वीकारले, राऊतांनी स्वीकारले, असंख्य पत्रकारांनी देखील स्वीकारले, स्वतंत्र पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांनी, काही समाजसेवकांनी. तेव्हा आता मुख्यमंत्र्यांनी वेळ, टाईम म्हणजे काळ आणि जागा ठरवावी आणि डिबेटला तयार व्हावं. मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. तुम्हाला काय वाटतं?